महाराष्ट्रात सध्या उन्हाळा नाही तर जणू पावसाळा आणि हिवाळा एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ज्यावेळी सूर्याचा कडाका असायला हवा त्यावेळी आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडतोय. पण हा केवळ पाऊस नाही तर हे आहे बळीराजावर आलेलं अस्मानी संकट. गेल्या 24 तासांत राज्याच्या 12 जिल्ह्यांत गारपिटीने असा काही हाहाकार माजवलाय की उभ्या पिकांचा अक्षरशः चिखल झाला आहे. थेट बातमीच्या आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत जिल्ह्यांवर नुकसानीचा आढावा. मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. थेट बातमीच्या आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत जिल्हावार नुकसानीचा आढावा. मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्ये हवामान विभागाने धोक्याची घंटा वर्तवली आहे. गारपीटसह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज वादळी पाऊस आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला. बाकी संपूर्ण राज्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज मार्च महिन्याचा शेवटचा दिवस असून पाऊस जाण्याचे नाव घेत नाही. परभणी, बीड, जळगाव, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, छत्रपती शिवाजीनगर, हिंगोली, जालना या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसासह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. सकाळपासून अनेक भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच कालपासून अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामध्ये आजही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काल अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मालेगाव, मनमाड, सटाणा आणि कळवण परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटही झाली. नाशिक म्हणजे द्राक्षांचा आगार, पण याच द्राक्ष पंढरीला निसर्गाने मोठा दणका दिलाय. नाशिकमध्ये निफाड आणि येवला भागात प्रचंड गारपीट झाली. यामुळे द्राक्ष बागांच्या जाळ्या फाटल्या असून मनांना तडे गेले आहेत. सर्वात भीषण परिस्थिती पाहायला मिळते ती धुळे जिल्ह्यात. धुळ्यात काल दुपारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि बघता बघता गारांचा पाऊस सुरू झाला. इथल्या साक्री आणि शिरपूर भागात एवढी भीषण गारपीट झाली की जमिनीवर 3 ते 4 इंचांचे पांढरे थर साचले होते. धक्कादायक बाब म्हणजे हवामानातील विचित्र बदलांमुळे या गारा तासनतास विरघळल्याच नाहीत. स्थानिक लोक म्हणतात की त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच असं दृश्य पाहिलंय. पिकांबद्दल बोलायचं झालं तर धुळ्यातील मका आणि ज्वारीचं पीक पूर्णपणे आडवं झालंय. काढणीला आलेला मका आता मातीमोल झाला आहे. तसेच नगर जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला आलाय. कांद्याच्या पिकात पाणी साचल्याने कांदा सडण्याची भीती निर्माण झाली आहे. सोसाट्याच्या वारामुळे बाजरीची पिके जमिनीला टेकली आहेत. मराठवाड्यात तर परिस्थिती आणखीच गंभीर आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. इथे प्रामुख्याने मोसंबी आणि आंब्यांच्या बागांना फटका बसला आहे. आंब्यांचा मोहोर गळून पडला असून कच्च्या कैऱ्यांचा खच झाडांखाली पाहायला मिळतोय. बीड आणि धाराशिव मध्ये अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले आहेत, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मित्रांनो, या वेळच्या गारपिटीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे न विरघळणाऱ्या गारा. धुळे आणि नाशिकच्या काही भागात गारा पडून 6 ते 8 तास उलटले तरी त्या जशाच तशा होत्या. वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर जेव्हा वातावरणाच्या वरच्या थरात तापमान कमालीचं घसरतं आणि गारांचा आकार मोठा असतो तेव्हा त्या जमिनीवर असल्यावरही लवकर वितळत नाहीत. यामुळे जमिनीचं तापमान अचानक खाली जातं आणि उभ्या पिकांच्या मुळांना कोल्ड शॉक बसतो, ज्यामुळे पीक वाचण्याची शक्यता कमी उरते. आज आपण जर एकूण नुकसानीचा अंदाज घेतला तर संकट खूप मोठं आहे. आता प्रश्न उरतो तो मदतीचा. शेतकरी सध्या हवाल दिला आहे. अनेक ठिकाणी पंचनामे अजून सुरू झालेले नाहीत. हवामान खात्याने स्पष्ट केलंय की हा धोका अजून टळलेला नाही. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला माल सुरक्षित जागी हलवावा. वीज चमकत असताना झाडाखाली उभे राहू नका. तसेच जनावरांना सुरक्षित निवाऱ्यात ठेवा. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा थेट बातमी.